तर नवी मुंबईत भाजपच्या प्रचाराचा नारळ वाढवण्यात आलाय। पालिकेवर फक्त भाजपचाच झेंडा फडकणार असं वक्तव्य महायुती तुटल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटलांनी केलंय। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। नवी मुंबईत भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला। त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीसाठी भाजप पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरल्याचं चित्र आहे। याचवेळी जुईनगर इथे भाजपच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। नव्या कार्यालयामुळे पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाला अधिक गती मिळणार असल्याचं मत राजेश पाटील यांनी व्यक्त केलं। प्रभाग क्रमांक 22 चे आमचे चारही लाडके उमेदवार सन्मान्य कृष्णदादा पाटील, सन्मान्य आमचे विजयजी साळे, त्याचबरोबर आमच्या सौ उषाताई यमगर आणि डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज आमचे सन्मान्य माझे महापौर भारतीय जनता पार्टीचे नेते सागरजी नाईक साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली आहे। मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की आमचे चारही उमेदवार हे अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचे काम करणारे असे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत। तर मुंबई महापालिकेत श्रेय चोरणारी टोळी सक्रिय आहे। श्रेय चोरणाऱ्या टोळीत काही अबोल बालक आहेत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी थेट ठाकरेंवर केलेली आहे। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतायत। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। अरे अर्ध्या रात्री ते मुंबईकरांना उठवून विचारलं कोस्टल रोड कोणी केला, बीडीडी चाळीचा विकास कोणी केला, या ठिकाणी मेट्रोचं काम कोणी केलं। अर्ध्या रात्री मुंबईकर सांगतील हे महायुतीने केलं। तर निलेश घायवळला पळून जायला मदत कुणी केली, घायवळला पासपोर्ट कुणी दिला असा खडा सवाल अजित पवारांनी मुरलीधर मोहोळांना उपस्थित केलेला आहे। त्यांनी माझ्यावर टीका केली। प्रत्येकाला संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे। त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईने तपास करू ना। एक मिनिट, पण तेच मी सांगतोय ना। आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।